श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा तिसरा आणि चौथा असे दोन जे श्लोक आहेत ते एकमेकाला पूरक असे आहेत. म्हणून ते एकदम आपण त्या दोन्ही श्लोकांवरचं निरूपण आपण एकत्र बघूया. ये त्वक्षरम निर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यम च कूटस्थम अचलम ध्रुवम संयम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. ये त्वमक्षरम् अनिर्देश्य अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र अगम अचिन्त्यं च कूटस्थम् अचलं ध्रुवं संयम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. याचा अर्थ सांगतात भगवान, जे पुरुष इंद्रियांच्या समूहाला पूर्णपणे वश करतात, संयम संयमेंद्रिय ग्रामम, इंद्रिय नावाचं जणू काही गाव आहे. ग्राम ग्राम हे शरीर म्हणजे इंद्रियांचं ग्राम आहे, इंद्रियांचं गाव आहे. तेव्हा या इंद्रियाच्या समूहाला पूर्णपणे वश करून घेतात की त्या इंद्रियाला संसारात जाऊ देत नाही, त्याला वश करतात. संसारात किती जायचं आणि भक्ती मार्गात सद्गुरूंच्या कार्यामध्ये किती जायचं याचं प्रमाण असं ठरवून आपल्याला असं प्रमाण ठरवायला पाहिजे. प्रत्येकाला असं द्यायला पाहिजे की तू किती वेळ आपल्या संसाराच्या याच्यात असतो, कामात असतो, आणि किती वेळ तू सद्गुरूंच्या कार्यात असतो, असं त्याला प्रमाण आपण लावायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कळेल, अरे हा किती वेळ असतो, म्हणजे हा किती वेळ सक्रिय असतो सद्गुरूंच्या कार्यामध्ये. त्याच्यावरून कळेल की याचं मन किती वेळ सक्रिय असतं. तेव्हा संयमेंद्रिय ग्रामम, इंद्रिय ग्राम म्हणजे इंद्रियाचं गाव, म्हणजे हे शरीर, यांना वश करून आणि मन बुद्धीच्या पलीकडे असलेल्या तो परमात्मा कसा आहे, निर्गुण निराकार आहे. आता इथे निर्गुण निराकार परमात्मा तो कसा आहे, भगवंतांनी आधी सांगितलं की मला कोण प्रिय आहे, तर योग्यांमध्ये ज्ञानयोगी, कर्मयोगी आणि योगी, हठयोगी, काय प्राणायाम वगैरे करणारे, त्या सगळ्यांमध्ये मला कोण प्रिय आहे, तर माझे भक्त जे आहे ते प्रिय आहे. भक्ती योग जे करतात, कर्मयोग भक्ती योग करतात, ते मला जास्त प्रिय आहे आणि ते श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ योगी आहेत. मग आता सांगतात, आणि आधी त्यांनी प्रश्न विचारला होता तेव्हा सांगितलं, त्या प्रश्नाला उत्तर म्हणून इथे भगवान सांगतात की मग तुला योगी प्रिय आहेत का नाही. तर त्याचं उत्तर ते देतात की भगवान सांगतात, मला म्हणतात की मला योगी पण प्रिय आहेत, निर्गुण निराकार, निर्गुण निराकाराची उपासना करणार, सगुण साकारची उपासना करणारे तर तुला प्रिय आहे, निर्गुण निराकाराची उपासना करणारे मला प्रिय नाहीत, असं भगवान सरळ स्पष्ट सांगतात. परंतु त्यांना मान्य करतात की ते मला प्राप्त होतात, ते माझ्यापर्यंत येऊ शकतात, पण मला प्राप्त करू शकत नाही. माझ्यापर्यंत येऊ शकतात, नुसते जे योगी आहेत ते माझ्यापर्यंत, माझ्या अगदी जवळ जवळ येऊ शकतात, जवळ. पण जसे भक्त माझ्याशी एकरूप होऊन जातात, तसे त्यांना मात्र ते होतीलच असं सांगता येत, ते होतच नाहीत. मग त्यांना भक्त व्हावं लागतं. मग ते जेव्हा भक्त होतील तेव्हा ते माझ्याशी एकरूप होतात. भक्त पाहिजेत मला. योगी नुसता आला आणि तो माझ्याशी एकरूप झाला असं कधीच होत नाही मला. असं कधीच होत नाही. याचं कारण ते सांगतो. कारण मी अस्पर्श आहे. आता फार सुंदर आहे, की
निर्गुण नाही, निराकार आहे, त्याला आकारच नाही. तर तो कसं काय म्हणले, काय कळणार त्याला? ज्या गोष्टीला आकारच नाहीये, ती गोष्ट त्याला कळेल का हो? अरूप आहे, अनाम आहे, त्याला नावच नाहीये, तर तो ओळखणार कसं? आकारच नाहीये, नावच नाहीये. मग काहीतरी कल्पना करेल तो. मग कल्पना सुरू होईल. निर्गुण निराकार निर्गुण निराकाराची कल्पना होईल आणि कल्पना तर खोटी आहे म्हणा. निदान मनुष्य पाहिलाय म्हणून मनुष्याची कल्पना ती खरी आहे. पण ती कल्पनाच आहे. सद्गुरू बघितले आहे त्यांचं ध्यान आहे ते मात्र खरं आहे. कारण सद्गुरूंना रोज तो भेटतो. त्यांना रोज बघतो. ते सत्य आहे. पण निर्गुण निराकार त्याच्या ठिकाणी गुणही नाही. बरं गुणाने तरी ओळखावं किंवा निर्गुण असा परमात्मा आहे निर्गुण निराकार. पण त्याचा काय भाऊ असा सुगंध येतो किंवा असं असा उजेड पडतो, अमकं हे होतं. मग हे सगळे गुण आहे. मग तो निर्गुण राहिला कुठे? तो निराकार आहे. पण योगी लोकांना हे जाणायचं असेल तर ते कसे जाणतात? की त्याचा काहीतरी आवाज आहे, नाद आहे, काहीतरी त्याचं उजेड आहे, उजेड पडतो, प्रकाश आहे, नाद आहे, प्रकाश आहे, ध्वनी आहे, सुगंध आहे. अरे मग हे तर काय हे तर सगुण झालं म्हणून. मग तू काय म्हणतो निर्गुण निराकार परमात्मा. तर तो सगुण झाला. सगुण निराकार असं म्हणून वाटलं जास्तीत जास्त. सगुण निराकार. मग ते गुण झालं, सगुण झाला. तेव्हा तुला तो काही मिळणार नाही म्हणाले. म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात, "काय ते करावे संधीही निर्गुण." संधीही. म्हणजे निर्गुण निराकार आहे ना, समाधीत काहीतरी बघायला तो त्याला जातो, त्याचं ध्यान करतो, लाईट दिसतो, हे करतोय. अनुभव म्हणून लोक म्हणतात अनुभव. भक्ती मार्गात असे अनुभव आहे. भक्ती मार्गात लाईट वगैरे दिसत नाही. भक्ती मार्गात काही असं आवाज वगैरे येत नाही. काय त्याच्यामुळे त्याला वाटतं, "अरे काय अनुभव येतच नाही." भक्ती मार्ग काहीच अनुभव येत नाही असं असं त्याला वाटतं. पण कालच आमच्याकडे ते मयूर हॉटकर आले होते. त्याने आमचं शूटिंग घेतलं. शूटिंग घेतलं. आम्ही बोलत होतो. बोलता त्यांच्या एकदम लक्षात आलं. अरे, ते म्हणले, "हो सद्गुरू तुमच्या चेहऱ्यावर एवढं तेज दिसतंय" म्हणले आता. बोलता एवढं तेज दिसायला लागलं म्हणले मला. मला तुला कुठे बघितलं? तो समोर बसला होता आणि शूटिंग करत होता. म्हणलं, "तू शूटिंग करतो का तेज बघतो?" म्हणलं, "दोन्ही करतो." तर तो म्हणला, "एवढं तेज दिसायला लागलं तुमच्या चेहऱ्यावर." काय? तेव्हा म्हणले भक्ती मार्गातही होतं, पण वेगळ्या प्रकारे होतं. पण तिथे संदेह नसतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "काय ते करावे संदेही निर्गुण." बरं तो प्रकाश कळला, ते ज्योत हे झाली. पण परमेश्वराला भेटायचं ते याचा कशाचाच उपयोग होत नाही म्हणाले. कशाचाच उजेड पडत नाही, ज्योतीचा नाही पडत, ते सगळं गायब व्हावं लागतं. तर तो परमेश्वर भेटतो. कारण तो अस्पर्श आहे, तो कशाने स्पर्श होऊ देत नाही आपल्याला. मन बुद्धीच्या पलीकडे सर्वव्यापी, सर्व व्यापक आहे. आता सर्व व्यापक म्हणजे काय हो? तरी कल्पना सर्वव्यापी म्हणतात लोकं कल्पना करतील. हां, एक काहीतरी रेष काढतील अशी गोल. खूप मोठा गोल असेल किंवा काय असेल, चौकोन असेल. सर्वव्यापी म्हणजे सगळं अशी काहीतरी कल्पनाच करतील. तर कल्पना म्हणजे काही सत्य नाही आहे. म्हणजे निर्गुण निराकाराचं काहीच करता येत नाही मला. त्याचं काहीच होऊ शकत नाही. अवर्णनीय आहे, त्याचं वर्णन पण होऊ शकत नाही मला. निर्गुण निराकार हे सुद्धा त्याचं वर्णन केलं, पण ते निगेटिव्ह वर्णन केलं. म्हणजे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. नेती असं वर्णन करावं लागतं. नेती असं वर्णन करावं लागतं निर्गुण निराकाराचं. तो अवर्णनीय आहे, सदैव एकरस आहे. म्हणून त्याला सांगितलं त्वमक्षरम अनिर्देश्यम. तो अक्षर आहे. त्वक्षर अक्षर नाही. तो अक्षर आहे, अनिर्देश्य आहे. अक्षर लागलं म्हणजे नाही. क्षर होणारा म्हणजे नाश किंवा ऱ्हास होणारा नाही. अनिर्देश्यम की त्याच्याकडे निर्देश करता येत नाही. कुठे बोट दाखवा,
भगवान इकडे आहे का? म्हणून त्या प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारलं, की "सांग कुठे आहे? इकडे आहे का?" तो म्हणले, "आता सांगितलं सगळं सर्वव्यापी आहे, सगळीकडे आहे. मी कुठे बोट दाखवू?" म्हणाले. आता काय? तर बोट दाखवलं तर काय म्हणे, "तिथे आहेच तो आधीपासून. सगळीकडेच आहे. तू कुठे बोट दाखवणार मला? सांग इकडे आहे का? तिकडे आहे का?" "हो." हो. "मग या खांबात आहे का?" "हो." म्हणले, "खांबात आहे." मग खांबावर त्यांनी प्रहार केल्याबरोबर त्यातून तो बाहेर पडला. तिथून प्रगट झाला. त्यांनी जिथे प्रहार केला असता तिथून बाहेर पडला असता तो. काय? आणि म्हणून अनिर्देश्यम निर्देश करता येत नाही. अव्यक्तम तो व्यक्त होत नाही म्हणाला. पण अवतार रूपाने ते व्यक्त होतो. हे निर्गुण निराकाराचं वर्णन आहे म्हणून अव्यक्त म्हटलं. पण प्रल्हादासाठी तो व्यक्त झाला आणि म्हणून तो अव्यक्त होता तोच व्यक्त झाला ना. मग तुम्हाला काय हरकत आहे म्हणाले. अवतार हा परमेश्वराचा अवतार आहे. म्हणजे परमेश्वरच प्रगट झाला. हे म्हणायला तुम्हाला काय हे आहे म्हणा. तुझ्या समोर जर प्रगट झाला असता, कोणी भक्त तिथे असता आणि तुझ्या समोर प्रगट झाला असता, नरसिंह खांबातून, तर म्हणले त्याने तुला खाऊनच टाकलं असतं. काय? तू म्हणलं असतं की अवतार वगैरे काही नाही असं म्हटलं तर तुला खाऊन टाकलं त्याने, फाडून टाकलं असतं. काय? असं तेव्हा अनिर्देश्यम अव्यक्तम परिपासते अशी त्याला उपासना करायची. मग त्याला उपासना कशी काय करणार म्हणजे? सर्व सर्वत्र गम सर्वत्र गमन करणारा, अचिंत्य, ज्याचं चिंतन करता येत नाही. कुटस्थ, कुटस्थ म्हणजे सदैव एक रस. काय? नित्य, अचल, जो अचल आहे, निराकार आहे. ध्रुवम म्हणजे अचल आहे, अविनाशी आहे. त्याला जाणून घेऊन जे योगी लोक त्याला जाणण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यासाठी त्या ब्रह्माचं निरंतर एकत्व भावाने ते ध्यान करतात, उपासना करतात. ते पण ध्यान उपासना करतात. असे संपूर्ण प्राणीमात्रांच्या हितासाठी आणि त्यातले काही प्राणीमात्रांचं हितही करतात. प्राणीमात्रांच्या हितासाठी तत्पर राहतात आणि सर्वांमध्ये समान भाव ठेवतात. समान भाव ठेवतात. प्राणीमात्रांच्या हितासाठी ते तत्पर असतात. सद्गुरू सर्वांचं हित व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून हे कार्य करत असतात. सर्व प्राणीमात्राच्या हितासाठी तत्पर असतात आणि सर्व भूत हिते रता, सर्व भूत हिते रता. समबुद्धया समबुद्धी सगळ्यांच्यामध्ये ठेवतात. समान भाव ठेवतात. तेव्हा भगवान काय सांगतात, असे असे योगी ते प्राप्नुवन्ति मामेव, ते मलाच माम एव मलाच प्राप्नुवन्ति मलाच प्राप्त करून घेतात. ते योगी सुद्धा मलाच प्राप्त करून घेतात म्हणे. परंतु ते श्रेष्ठ योगी नव्हेत, असं ते सांगितलं. त्यांना मी आधीच्या श्लोकात काय सांगितलं, ते श्रेष्ठ भक्त जे आहेत ते श्रेष्ठ योगी आहेत. परंतु इथे भगवान काय सांगतात, की म्हणले ते योगी सुद्धा मला प्राप्त करून घेऊ शकतात म्हणा. योगा योगाने जाऊन ते प्राप्त करू शकतात. पण कधी? ते योगाच्या नंतर ते भक्ती करतील तर, नाहीतर नाही प्राप्त होत. हेही सांगितलं. ते योगी सुद्धा मला प्राप्त करून घेऊ शकतात. योग समाधी लावून वगैरे. पण माझ्याशी एकरूप नाही होऊ शकत. प्राप्त करून घेतात. माझं ज्ञान होईल त्यांना. पण माझ्याशी एकरूप नाही होत. कारण कारण काय ते भक्त नाहीत. मग त्यांना ज्ञानोत्तर भक्ती करावी लागते. तेव्हा ते माझ्याशी एकरूप होतात. असं भगवान सांगतात. जे ध्यानयोगी किंवा ज्ञानयोगी त्याची भगवंताची उपासना करतात. सोहम भावानी सोहम, सोहम मंत्र म्हणतात किंवा अहम ब्रह्मास्मी. जे ज्ञानयोगी असतात ते अहम ब्रह्मास्मी म्हणतात. आणि जे हठयोगी असतात ते सोहम, सोहम असं म्हणतात. मी ब्रह्म आहे, मीच तो आहे, अशा वृत्तीचा अभिमान धारण करतात. अशी वृत्तीच करावी लागते. मग ते कशाच्या साहाय्याने करतात? मनाच्या साहाय्याने करतात. वृत्ती म्हणजे मन. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे म्हणजे वृत्ती आहे. त्यांनी जाणलं. कुठल्या वृत्तीने? मनाने जाणलं. आणि मन आणि तो
ब्रह्म हे वेगळं राहिले वेगळेच झाले. मी ब्रह्म जाणल्याचा अभिमान त्यांना झाला. मी अभिमान म्हणजे वेगळेपणा. अभिमान धरून निर्गुण निराकार, अरूप, अनाम, अद्वय, अक्षय, परात्पर अशा ब्रह्मस्वरूपाचं ते ध्यान करतात. ध्यानात बसतात, एकाग्र मन करतात. काही अनुभव येतात, प्रकाश दिसतो, नाद येतो. काय काही त्यांचा चक्र जागृत होतात, कुंडलिनी जागृत होते. काय होतं. आधी कुंडलिनी जागृत होते. मग चक्र जागृत होतात. मग हृदयापर्यंत येतात आणि हृदयापर्यंत आल्यानंतर मग तिथे नादबिंदू म्हणजे त्यांना नाद ऐकू येतो आणि बिंदू म्हणजे त्यांना प्रकाश दिसतो. नादबिंदू. तेव्हा त्यांना असा प्रकाश दिसतो आणि नाद चालू होतो आणि त्याच्यानंतर म्हणाले ते अमृताचं सेवन करतात आणि अमृताचं सेवन केल्यानंतर मग ते समाधीत जातात. जसा एखादा दारू पिल्यानंतर मग तो काही असे हे असतात. काही कारागीर लोक असतात. त्यांना ना त्यांचं काम म्हणजे काय खूप कठीण काम असतं. तसे आपण सामान शिफ्ट करणारे लोक बघता. आम्ही सामान शिफ्ट केलं ना आमच्या इकडे, तर केवढं जड पॅकेट त्या लोकांनी असे उचलले हो. एक एक माणूस आपण 4-5 लोकं उचलू शकणार नाही असं एक पॅकेट ते एकटा माणूस उचलायचा. मला मोठं आश्चर्य वाटलं. पण हलवू शकणार नाही असं. मग ते काय, ते दारू पितात आणि मग त्यांना असा जोर येतो दारू पिल्यानं. सगळे दारू पितात. दारू पिल्याशिवाय ते उचलू शकत नाही मला. त्याला सांगितलं दारू न पिता उचलता नाही. तसं त्यांना मग ते त्या धुंदीत जातात आणि त्यांना ते शक्ती येते. तसं म्हणले ते योगी त्यांना ते अमृतरस प्राशन करतात आणि मग ते समाधीत जातात. समाधीत बराच काळ आणि समाधीत राहतात तेव्हाच त्यांचा जोर राहतो. समाधी असेपर्यंत जोर येणार. समाधी उतरली, की झालं ते सर्वसाधारण माणसापेक्षाही गेले-बिथले होतात. तसं दारूचा अंमल उतरला, की ते सर्वसाधारण मनुष्यापेक्षा सुद्धा एवढे दुर्बल होतात. तसं योगी लोक त्यांची समाधीत आहे तोपर्यंत म्हणून ते जास्तीत जास्त समाधीत राहण्याचा प्रयत्न करतात. समाधी उतरली, की त्यांना तो संसार त्याच्या मनाला एवढा प्रकर्षाने दिसायला लागतो, की ते मन धावतं म्हणलं एवढ्या वेळ समाधीत कोंडून ठेवलेलं मन असतं, ते एवढ्या याने बाहेर जातं आणि मग याच्यातलं सगळं ताकद निघून जाते आणि म्हणून ते घाबरतात, की समाधीत राहा बाबा, समाधीत राहा. मनाला जास्तीत जास्त समाधीत ठेवा. पण समाधी कधीतरी उतरणारच म्हणा. पण भक्तीचं असं नाही म्हणले. भक्तीचा कैफ दारुण, समूळ उडवी जगत भान. भक्तीचा कैफ असा एकदा चढला म्हणले. सद्गुरु प्रेम भक्ती कार्य त्याचा कार्याचा कैफ चढला. सद्गुरूंच्या कार्यात तो एवढा सद्गुरूंचं प्रेम भक्ती ज्ञानामृत तो प्यायला आणि मग कार्याला लागला जबरदस्त सद्गुरूंच्या, की मग तो म्हणले असं मोठं-मोठं पराक्रम करतो. जसे ते सामान शिफ्ट करणारे लोक असं सांगितलं. मोठमोठे वजन उचलू शकतात. तसा हा म्हणले भक्त जरी हे दिसला शरीराने, तरी ते मोठे-मोठे पराक्रम तो भक्ती मार्गात करतो म्हणा. लोक त्याला विस्मयचकित होऊन बघतात. मोठमोठे पराक्रम तो करतो. तेव्हा अशा ब्रह्मस्वरूपाचं ध्यान हे निर्गुण निराकार निर्गुण निराकार ध्यान करणारे योगी त्यांना भगवंतांनी युक्ततम असं नाही म्हटलंय. युक्ततम हा शब्द नाही वापरला त्यांच्यासाठी. त्यांनी सांगितलं, की ते योगी सुद्धा मला प्राप्त करून घेऊ शकतात, असं भगवंतांनी म्हटलं. मग ते युक्ततम का नाही म्हटलं? आणि ते भगवंताला प्राप्त का करून घेऊ शकत नाही? याचं कारण त्यांनी सांगितलं, की त्यांच्या ठिकाणी अहंकार होतो. अहम ब्रह्मास्मी. कशाचा अहंकार होतो? अहंकार म्हणजे काय माझे एवढे फ्लॅट आहेत, माझं एवढं हे, एवढं
गाडी आणि हे याचा अहंकार नाही होत. त्यांना की मी ब्रह्मा आहे असं ते म्हणत असतात. सोहम म्हणतात. तो मी आहे. पण तो आणि मी वेगळे राहिलच म्हणजे. ब्रह्म आणि जीव हे वेगळं राहिलंच. अहम, ब्रह्म आणि अहम हे वेगळं राहिलं. मग तो अहंकार राहतो म्हणा आणि त्याच्यामुळे तो त्या ब्रह्माशी एकरूप होऊ शकत नाही. तो मध्ये-मध्ये अहंकार येतो. तो तल्लीन, तद्रूप, तदाकार होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांना युक्ततम म्हटलं नाही भगवंताने. भगवंतांना युक्ततम त्याला म्हटलं नाही. केवळ भक्तांनाच युक्ततम असं म्हटलं. कारण भक्त एकदम सद्गुरूंच्या मनातच शिरतात. मनाशी एकरूप होतात, बुद्धीशी एकरूप होतात, चित्ताशी एकरूप होतात. त्यांच्या ठिकाणी काही अश्रद्धा नसते, श्रद्धा असते. त्यांच्या ठिकाणी काही किंतु परंतु काही नसतं. त्यांच्या ठिकाणी अहंकार नसतो. ते सरळ जाऊन सद्गुरूंच्या मनाशी एकरूप होतात. म्हणून त्या भक्तांना युक्ततम असं म्हटलं. तेव्हा युक्ततम असा भक्त योगाचा अनुभव परमानंद स्वामींनी सांगितलाय, की तो योगी जरी असला तरी हरकत नाही. पण तो युक्ततम कधी होईल? तर म्हणले, तो जो भक्त होईल तर. शेवटी तो भक्त झाला पाहिजे. मग या योगी लोकांना तो का मिळत नाही म्हणाले भगवान? तर तो भगवान सगळ्याच्या पलीकडे आहे. निर्गुण निराकार सगळ्याच्या पलीकडे आहे. तो कसा पलीकडे आहे? हे या पदामध्ये परमानंद स्वामींनी फार सुंदर सांगितलं. देवाकडे गेलो, माझ्या घरी आलो. तो म्हणतात द्या, की मी देवाकडे गेलो. देवाकडे गेलो म्हणजे देह असतानाच. देह देह सुटल्यावर तर जाणारच आहे. तो जाणारच नाही म्हणे सदा संचला येतना जात काही. तो सदा तिथे संचलेला असतो. तो कुठे येत जात नाही म्हणा. सदा संचला येतना जात काही. देवाकडे देवाकडे गेलो, माझ्या घरी आलो. फार सुंदर वर्णन नुसतं वाचतो मध्ये, की सर्वाच्या पलीकडे निर्गुण निराकार सर्वाच्या पलीकडे तो कसा आहे? हे निर्गुण निराकार असं न सांगता तो अनुभव त्याने फार सुंदरपणे सांगितला, की तो अस्पर्श कसा आहे? तो परमात्मा कशानेही त्याच्याकडे जाता येत नाही योग्याला. का जाता येत नाही हे सांगितलं. देव आणि भक्त कसा जातो? भक्त म्हणतो देवाकडे गेलो, माझ्या घरी आलो. निजधाम. महाराजांनी आमचं नाव निजधाम ठेवलं, की अरे शेवटी आपल्याला निजधामात आपलं खरं घर तिथे आहे. निजधामामध्ये. ते आपलं धाम आहे. देवाकडे गेलो, माझ्या घरी आलो. येऊनी पावलो मूळ स्थानी. मग तिथे काय मूळ स्थानाला मी आलो. जेथे नाही बुद्धी, जेथे नाही चित्त. तिथे बुद्धीचंही काम नाही, चित्ताचंही काम नाही. सगळे म्हणले बॅगेजेस, मोबाईल सगळं काही तुमच्या जवळ असेल ते काढून ठेवा इकडे. बुद्धी काढून ठेवा. तेथे नाही बुद्धी. बुद्धी चालत नाही म्हणले तिकडे त्या परमात्म्याकडे. तेथे नाही चित्त. चित्त चालत नाही. चित्त बाजूला काढून ठेवा. जेथे ते वित्त खर्च झाले. हे वित्त आहे जीवाचं. काय? वित्त म्हणजे त्याची संपत्ती आहे. कुठलं? बुद्धी आणि चित्त. तिथपर्यंत जायलाच हे सगळं धन खर्च झालं म्हणजे. तेथे नाही बुद्धी, तेथे नाही चित्त, तेथे सर्व वित्त खर्च झाले. जेथे नाही आज, जेथे नाही काल. तिथे म्हणले आज नाही आणि काल नाही. तिथे फक्त आत्ता आहे. आत्ता पण नाही म्हटलं. जे फक्त आहेच. जिथे काळही नाही, जिथे आज नाही, काल नाही, उद्या नाही, परवा नाही. जेथे सर्व काळ थांबविला. तिथे सर्व काळ थांबवला. कसा? तिथे ऍक्टिव्हिटीच नाही. काही ऍक्टिव्हिटी असेल तर काळ असेल ना. त्या परमात्म्याच्या ठिकाणी निर्गुण, निराकार, निरंतर त्याच्याकडे काही ऍक्टिव्हिटीच नाही मिळत. तेथे सर्व काळ थांबविला. जेथे नाही भय, जेथे नाही चिंता. आणि तो भक्त तिथे जाऊन बसला त्या मूळ स्थानात आणि तिथून सांगतोय, की तिथे भय नाही, तिथे चिंता नाही. तिथे नीरवता शांततेची. तिथे नीरव शांतता आहे म्हणजे काही काही तिथे आवाज नाही. जेथे नाही व्याधी, जेथे नाही उपाधी. तिथे व्याधी नाही, उपाधी नाही. जेथे ती समाधी सहजची.
तिथे सर्व सहज समाधी आहे. म्हणजे समाधी लावण्याची गरज नाही. सहज समाधी आहे. जेथे नाही दोष, जेथे नाही गुण, तिथे गुणही नाही, दोषही नाही. हा असा आहे, तो तसा आहे, काही नाही. परमेश्वर असा आहे. परमेश्वराचे गुणगान ते सुद्धा नाही म्हणाले. परमेश्वराचं भजन सुद्धा नाही म्हणाले. जेथे नाही दोष, जेथे नाही गुण, जेथे ते सगुण संपविले. तिथे सगुणच संपवून टाकलं. जेथे ना अभ्यास, जेथे नाही ध्यास. सद्गुरू सांगतात अभ्यास करा, ध्यास घ्या. आणि तिथे गेल्यानंतर मूळ स्थानी तिथे नाही अभ्यास नाही, ध्यास नाही. पण तिथे तिथपर्यंत जायला मात्र अभ्यास आणि ध्यास पाहिजेच. नाहीतर तिथे जाणारच नाही म्हणले तू. त्याच्या जवळपास जाणार नाही. त्याच्या दारात जाण्यापुरता द्वाराच्या आत घ्यायचं तर सगळं बाहेर ठेवावं लागतं. जेथे नाही, जेथे ना अभ्यास, जेथे नाही ध्यास, जेथे ते साध्यास सिद्धपण. आता मला काही साध्य करून घ्यायचंय. मी साधक आहे. साध्य करून घ्यायचंय किंवा मला हे साध्य झालंय. नाही, तो सिद्धच होऊन जातो. साध्याला सिद्ध पण येतो. जेथे नाही, जेथे ना मी पण, जेथे ना तू पण. नाहीतर मी पण असतो. मी आहे, तू आहे. मी तू नाही म्हणले. मी मी तूपणाची झाली बोळवण. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जेथे ना मी पण, जेथे ना तू पण, जेथे आपुलेपण बोळविले. आपलेपणच बोळवलं म्हणजे. जेथे नाही कार्य, जेथे ना कारण. कार्यकारण भाव नाही. हे असं होतं, याच्यातून हे निर्माण झालं, त्याच्यातून ते निर्माण झालं. असं काहीच नाही. कार्यकारण काही नाही. भाव नाही. जे जेथे ना बंधन मुक्ततेचे. आणि इथे मुक्त होण्याचंही बंधन नाही म्हणते. नाही मला मुक्त व्हायचं, मुक्त व्हायचं. अरे इथे मुक्त होण्याचं बंधनच नाही म्हणा. तेही बंधन नाही. जेथे नाही प्रेम, जेथे नाही भक्ती. एवढंच काय म्हणले, तिथे प्रेमही नाही, भक्ती नाही. हा बघा, तिथपर्यंत जायला प्रेम, भक्ती आहे. पण तिथे गेल्यानंतर, त्या स्थानात गेल्यानंतर जायच्या त्या द्वारातच प्रेम काढून ठेवा बाजूला, भक्ती काढून ठेवा. नाही आम्ही भक्ती करतो, काही नाही म्हणले, उपासना करतो, काही नाही. इकडे सगळं काढून ठेवा. जेथे चितशक्ती सुप्त झाली. चितशक्तीच सुप्त झाली म्हणे. हे सर्व जे करायचं ते चितशक्तीने करायचंय. तीच चितशक्ती सुप्त झाली. देवाचे ते स्थान नित्य देवा घरी. परमानंदे अंतरी बांधिले जे. असं जे देवाचं स्थान आहे ते नित्य देवाच्या घरी आहे. आणि ते देवाचं घर कुठे? तर परमानंदाने आपल्या अंतरात बांधलेलं आहे. आपल्या हृदयात बांधलेलं आहे. तेव्हा ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. म्हणजे ज्ञान झाल्यानंतरची भक्ती आहे. सिद्ध झाल्यानंतरची भक्ती आहे. म्हणजे भक्तीनेच, ह्या भक्तीनेच अहंकार समूळ नाहीसा होतो. आणि वाचेच्या ऋणातून मुक्त होता येते. वाचेचं ऋण आहे ना, काय? हा अनुभव सद्गुरूंच्या कृपेनेच येतो. वाचेचं ऋण आहे. कारण सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. ते कशाने कळतात हो? वाचेने कळतात. आई सांगते लहान मुलाला, म्हण बा, 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 बा. तो असं बा, बा असं म्हणतो. काय? म्हणजे आणि ती वडिलांकडे बोट दाखवतो. आणि मग त्याला कळतं, अरे हे हे बाबा का? म्हणजे वाचेने सुरुवात होते. वाचेने व्यवहार घडतो. सगळ्या व्यवहार या जीवनातला वाचेनीच आहे म्हणा. बोलण्यानेच होतो. तेव्हा या वाचेचं आपल्यावर ऋण आहे, उपकार आहे. या वाचेचं ऋण आहे आपल्याला. परमेश्वराने वाचा निर्माण केली म्हणून वाचेचं ऋण आहे. सरस्वती हे सद्गुरू सुद्धा वाचेने सर्व ज्ञान सांगत असतात. चारही वाणी काय परा पश्यन्ती मध्यमा वैखरी. त्यांनी ते आपल्याला ज्ञान सांगत असतात. मग त्या सद्गुरूंच्या वाचेचं ऋण आपल्यावर आहे. भक्त कसा असतो? भक्त म्हणतो, "अरे बाबा एवढे सद्गुरूंनी आपल्या वाचेने सांगितलं, हे माझ्यावर ऋण आहे केवढं तरी. हे त्या वाचेत त्यांच्या वाचेचे उपकार माझ्यावर आहेत." म्हणून ब्रह्मज्ञान झाल्यानंतरही त्याला ती जाणीव असते, की अरे ब्रह्मज्ञान मला झालं, पण हे कशामुळे झालं? तर सद्गुरूंनी वाचेनेही सांगितलं. सद्गुरूंनी वचनाने सांगितलं. ते माझ्यावर ऋण आहे. तो त्यांच्या ऋणात राहतो.
प्रत्यक्षात हे ऋण नाहीसं झालं असं वाटतं, की आता सगळं ज्ञान मला सद्गुरू मला आता सगळं समजलं. एक आमचे शिष्य होते ते "सद्गुरू मला सगळं समजलं आता. वाह! वाह! तुम्ही जे सांगता ना ते मला सगळं कळलं." आणि मग तो असं म्हटल्यावर तो आउट झाला. अँड ही इज आउट. काय सगळं मला कळतं सगळं. सगळं मी लिहिलंय. पण ज्याला असं वाटतं, की हे ऋण आहे आपल्या डोक्यावर. ब्रह्मज्ञान त्याला झाल्यानंतर हे ऋण कायम राहतं. तो सद्गुरूंच्या ऋणात राहतो. प्रत्यक्षात हे ऋण नाहीसं झालं असं वाटतं. कारण ज्ञान पूर्ण ऐकलं, सांगून झालं, सद्गुरू मौन झाले, पण तरीही ते पूर्णपणे नाहीसं होत नाही. कारण ब्रह्मज्ञान झालं तरी ते दृढ होण्याकरता ब्रह्मज्ञान झालं ठीक आहे तुला. मग आता काय सद्गुरूंनी सांगितलं, "तत्त्वमसी, अहम ब्रह्मास्मी" याचा अनुभव घे. सारखा त्याचा ध्यास घे. सोहम हे चिंतन त्याचं चालूच असतं. ब्रह्मज्ञान झालं पण हे चिंतन त्याला सोडता येत नाही म्हणा. कारण चिंतन हे वाचेच्या सहाय्याने करावं लागतं. मग तुमचं ती वाचा वैखरी असेल, मध्यमा असेल, काय परा पश्यंती, पश्यंती असेल, परा असेल. पण वाणी आहेच. चिंतन करायचं वाचेच्या साहाय्यानेच करावं. आणि हे दिलं कोणी? हे वाचा, ऋण, हे ज्ञान हे कायम आहे म्हणलं. हे ऋण कायम आहे तोपर्यंत अज्ञान शिल्लक परंतु हे ऋण जोपर्यंत राहतं तोपर्यंत त्याच्या ठिकाणचं पूर्ण ज्ञानी तो होत नाही. तो अहम ब्रह्मास्मी म्हणेल, सोहम म्हणेल, पण तो राहतो अज्ञानीच. कारण हे ऋण जोपर्यंत फिटत नाही, तोपर्यंत तो अज्ञानीच राहतो. त्याला कळतं मी ब्रह्म आहे, सोहम आहे, पण त्याला अनुभव नाही येत. किंवा असं म्हटलं, की मी ब्रह्म आहे, सोहम म्हणजे त्यांनी कबूल केलं, की मी आताच ब्रह्म आहे, सोहम हे मला कळलं. म्हणजे पूर्वी मी ब्रह्म नव्हतो, असा भाव कळून येतो. अहम ब्रह्मास्मी, सोहम म्हणजे आधी तो नव्हता, असा भाव त्याच्यातून प्रगट होतो. वास्तविक जर सगळं अखंड ब्रह्मसत्ताच आहे. सर्व ब्रह्मस्वरूपच आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत किंवा सुरुवातही नाही, शेवटही नाही याला. असं ते अखंड ब्रह्म स्वरूप आहे. अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम असं ते आहे म्हणजे अखंड. मग त्याचं मी ब्रह्म आहे, सोहम असं चिंतन करणं म्हणजे हे वास्तविक स्वाभाविक स्थिती नॅचरल नाही आहे म्हणजे. ही नॅचरल स्थिती नाही. तुला अहम ब्रह्मास्मी म्हणावं लागतं. तुला सोहम म्हणावं लागतंय. ती नॅचरल स्थिती नाही. अरे ते तर आधीपासून आहेच. नवीन काय सांगतोय? तेच एक आहे. अखंड आहे. ब्रह्मस्वरूप अखंड आहे, मंडलाकार. पूर्वी होतं, आता आहे, पुढे राहणार किंवा पूर्वी, आता, आज, काल, उद्या हे त्याच्या ठिकाणी नाहीच आहे. हे परिच्छेदच नाही त्याच्या ठिकाणी. मगाशी आपण बघितलं. मी ब्रह्म आहे, सोहम असं चिंतन करणं हे स्वाभाविक नॅचरल स्थिती नाही, अननॅचरल आहे. हे स्वाभाविक स्थिती झाली पाहिजे. मग ही स्वाभाविक स्थिती झाली पाहिजे, तर हे होण्याकरता तो स्वतः ब्रह्म झाला पाहिजे. हे होण्याकरता त्यांनी काय, काय करायला पाहिजे? हे चिंतनही विसरायला पाहिजे. जोपर्यंत हे चिंतन राहील, तोपर्यंत चिंतन विसरणार नाही, तोपर्यंत तो ब्रह्म होणार नाही. मग हे कसं आहे मोठी भानगड आहे म्हणजे आता काय करायचं? मग मी ब्रह्म आहे म्हणायचं की नाही, सोहम म्हणायचं ते म्हण तू. पण 2 राहिलं म्हणाले. मग काय करायचं? मी मग होईल कसं एकरूप परमेश्वराशी? तू योगी तर झाला, तू ज्ञानी झाला, पण तू परमेश्वराची एकरूप नाही होऊ शकत. इथेच खुबी आहे म्हणले भक्ताची आणि योग्याची. योगी तिकडे बाजूला राहिला म्हणा. मग हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आम्ही कसं हे युक्तीने केलं म्हणा. ज्ञानेश्वर महाराजांची युक्ती. तर म्हणले सद्गुरू भक्तीने आम्ही हे केलं. सद्गुरू भक्तीने मी ब्रह्म आहे, ही जाणीवही नाहीशी होते. तुला ही जाणीव नाहीशी करायची असेल तर सद्गुरू भक्ती करायला पाहिजे. कारण भक्तीमध्ये स्मरण-विस्मरण काहीच नसतं. भक्ती म्हणजे भक्ती. तो असं सारखं म्हणतो का, सद्गुरूनी मला सांगितलं, सद्गुरूनी मला सांगितलं, असं म्हणतो काही वेळा. पण एवढा तो रममाण होतो सद्गुरूंनी सांगितलेल्या करण्यामध्ये, एवढा रममाण होतो.
की मग त्याला वारंवार असं म्हणावं लागत नाही. सद्गुरूंनी सांगितलं, सद्गुरू सद असं नाही. तो स्वतः त्याच्यात एकरूप होऊन जातो. त्याच्यामध्ये विरून विरून जातो, तन्मय होऊन जातो. तेव्हा भक्तीत स्मरण आणि विस्मरण एकदा भक्तीत रमलं की स्मरण, विस्मरण काहीच राहत नाही. म्हणून सद्गुरू भक्ती नसेल, तर ज्ञानी पुरुष अहम ब्रह्मास्मी वृत्तीरूप होऊन राहील. त्याचं मन राहीलच वेगळं. मी ब्रह्मा आहे, मी ब्रह्मा आहे असं जो म्हणतो ते काय ते मन आहे. अरे मग तुझं मन वेगळं झालं. तुझं मन वेगळं झालं तर निर्विकल्प कसं होणार तू? तुझ्या मनात एक विकल्प आहेत ना, मी ब्रह्मा आहे, मी ब्रह्मा आहे. हा विकल्प आहे. तो चांगला विकल्प आहे. काय याला सविकल्प समाधी आहे. तुझी सविकल्प समाधी आहे. संकल्पासहित, विकल्पासहितची समाधी आहे. याला सद्गुरू आवाज नाही येते. म्हणून ही सविकल्प समाधी आहे. आणि असं अहम ब्रह्मास्मी सोहम किंवा तत्वमसी असं चिंतन करणाऱ्या ज्ञानी पुरुषाला निर्विकल्प स्थिती प्राप्त नाही होणार. निर्विकल्प समाधी प्राप्त होणार नाही. कारण ब्रह्म वेगळं ठेवून अहम ब्रह्मास्मी सोहम वृत्तीचा तो अभ्यास करत असतो. ब्रह्म वेगळं आणि मी वेगळा, म्हणजे माझं मन वेगळं. त्याची अत्यंत एकरूपता प्राप्त नाही होत. अल्टिमेट, अत्यंतिक, अल्टिमेट एकरूपता, वननेस, अल्टिमेट वननेस नाही होत. अत्यंत एकरूपता झाल्यानंतरच हे चिंतन शक्य. म्हणून ज्ञानी पुरुष विदेह मुक्तीनंतर ही स्थिती प्राप्त होईल असं म्हणतात. मग ज्ञानी पुरुष काय म्हणतात, योगी काय म्हणतात, आम्हाला आता जिवंत असेपर्यंत तर काय जिवंत जिवंत असेपर्यंत आम्हाला काही मुक्ती प्राप्त होणार नाही. ही स्थिती प्राप्त होणार नाही. जीवन मुक्त आहोत आम्ही. जीवनात आम्ही मुक्त आहोत. परंतु ही जी स्थिती आहे, ही निर्विकल्प समाधी हे आम्हाला आता प्राप्त होणार नाही. निर्विकल्प समाधी आम्हाला विदेह मुक्तीनंतर प्राप्त होईल. म्हणजे देह गेल्यानंतर, देह सुटल्यानंतर आपोआपच आम्ही विदेही होऊ आणि आपोआपच मन तिथे राहणारच नाही. मन त्या एकरूप होईल. देह गेल्यामुळे त्या देहात मन राहणार नाही आणि त्या मनाची वृत्ती नसल्यामुळे ते निर्विकल्प ते मन होईल. तेव्हा विदेह मुक्तीनंतर ही स्थिती प्राप्त होईल असं योगी म्हणतात. परंतु विदेह मुक्तीनंतरही ही स्थिती कायम राहते असं ज्ञानेश्वर महाराज. अरे म्हणले तू मेला तरी तुझं मन राहणार, तरी तू अहम ब्रह्मास्मी म्हणणार. काय निर्विकल्प स्थिती नाही प्राप्त होणार. मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली युक्ती, म्हणजे आम्ही काय युक्ती केली. तो योगी म्हणाले कधीच परमेश्वराची एकरूप होणार नाही, कारण निर्विकल्प झाल्याशिवाय तो एकरूप नाही होणार. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही काय युक्ती केली तू तुम्हाला सांग. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरूंनी दिलेल्या या ज्ञानाचं जे वाचा ऋण आहे, म्हणजे हे ऋण आहे सद्गुरूंचं, हे तुला फेडायचं आहे. हे कसं फेडणार म्हणलंय. सद्गुरूंचं सर्व ज्ञान तू घेतलंय. सद्गुरूंचं ज्ञान घेतलं, त्याचं इकडे तिकडे गडबड घोटाळा करून काहीतरी हे करून तेच आपलं ग्रंथ म्हणून आपल्याच नावाने लिहिलं. त्याचं वाङ्मय शौर्य केलं नाही तेव्हा. भक्त असतो तो वाचा ऋण मानतो. आणि जो चोर असतो काय तो सगळं त्यांचा चोरतो. आणि 48 माझी पुस्तकं झाली अशी आम्हालाच
सद्गुरूंनाच एक लिस्ट पाठवतो. सद्गुरू माझे बघा 48 पुस्तकं लिहिली मी. बापरे! म्हणलं ते मी लिहिली नाही म्हणलं. मग कशी लिहिली? तर ते आमच्या ह्याच्यातून गीतेचं काहीतरी काढून, आपलं त्याचे संवाद लिहून, याचं तिकडे करून, त्याचं तिकडे करून आणि मग अशा प्रकारे 48 ग्रंथ त्यांनी लिहिले आणि त्याची लिस्ट आम्हाला त्यांनी पाठवून दिली. आणि ते त्याचे प्रिंट आउट काढून त्यांनी अशी शोकेस केली तयार आणि त्या शोकेसमध्ये ते सगळे तिथे ठेवले असं आम्हाला त्याचाही फोटो आम्हाला पाठवला. हे काय? हे बघा मी 48 ग्रंथ लिहिले. काय? शाबास! चांगली आयडिया म्हणलं. आम्हाला काही आयडिया सुचली नाही. आम्ही तर आता एकच ग्रंथ प्रकाशित केला म्हणलं. काय 1-2 ग्रंथ प्रकाशित केले. तुझी आयडिया चांगली आहे. ते वाचारून तर मानलंच नाही, पण प्लेगॅरिझम ज्याला असं म्हणतात. वाङ्मय चौर्य. अरे हे वाङ्मय चौर्य झालं. आणि लेखक अमुक-अमुक आपलं नाव लिहिलं. या ज्ञानाचं वाचारून मला मरून देखील फेडता येणार नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरूंनी मला जे ज्ञान दिलं, जे वाचेने ज्ञान दिलं, त्या वाचेचं ऋण मला मी मेलो तरी फेडता येणार नाही. म्हणजे मेलो तरी असं का म्हटलं, की विधेयमुक्तीनंतर ते म्हणतात, की विधेयमुक्तीनंतर आम्हाला मिळतं. नाही, मेल्यानंतरही हे ज्ञानाचं जे वाचारून आहे मला मरून देखील फेडता नाही येणार आहे. म्हणजे आता मी काय करू? तेव्हा त्यांना युक्ती सुचली. ते काय म्हणतात? त्यांनी ओवी केली. ते ऋणशेष वाचा इया. ते ऋणशेष बॅलन्स काय राहिलेलं ऋण आहे म्हणाले. एवढं मोठं. वाचा इया वाचेच. या वाचेच. न फेडवेची मरोनिया. काय? मेलो तरी माझ्याकडून ते ऋण फेडलं जाणार नाही. मग मी एकच युक्ती केली म्हणले. ते पाया पडोनिया मिया सोडविले. मग ते ऋणातून मी मुक्त कसं झालो? ते सद्गुरूंच्या पाया पडलो म्हणाले. आणि तिथे ते सर्व पाया पडून म्हणजे त्यांना अर्पण करून माझा अहंकार पाया पडलो म्हणजे काय? माझा अहंकार तिथे ठेवून अहंकार अहम ब्रह्मास्मी तो अहम बाजूला केला. काय? अहम बाजूला केला आणि ब्रह्मच एक आहे. ते पाया पडल्यावर तो अहंकार बाजूला झाला. सद्गुरूंच्या पाया पडलो, हे माझं नाही, हे तुमचंच आहे सगळं. तेव्हा तो अहंकार बाजूला झाला आणि ते ऋण, वाचा ऋण जे आहे म्हणाले, ते मी तुमच्या पाया पडून सोडविलं असं अमृतानुभवात ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तेव्हा एकरूप ही स्थिती, एकरूपत्व ते परमात्म्याशी एकरूप कसे झाले? सद्गुरूच्या पाया पडून ते एकरूप झाले. त्याच्याशिवाय नाही म्हणा. एवढं सद्गुरूंचं महात्म्य आहे. नाही नाही सद्गुरू काय आपल्यासारखेच आहे. हे काही जेवतात खावतात तसं. अवजानंती माम मूढा. भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात, "अरे मला जाणत नाही म्हणे आणि माझं अवजानंती माझा अपमान करतात. मानुषीम तनुमाश्रिता." केवळ मी ह्या मनुष्य देह घेतला म्हणून यांना असं वाटतं की हे आपल्यासारखेच आहे. यांना काही शेंड्या लावल्या तरी चालतं. पण सद्गुरूंना सगळं कळतं. सद्गुरू 50 वर्ष आपल्या सद्गुरूच्या एवढ्या मोठ्या सद्गुरूच्याकडे दत्तावतारी सद्गुरूंच्या कडे जे राहिले, त्यांना तू बोललं नाही तरी कळतं. हे तुला कळत नाही मिळालं. काय? तेव्हा शेंडे-गिंडे लावू नको. ठीक आहे मी समजतो. तू काय शेंड्या लावतोय मला समजतो. मी त्याचा जास्त विचारही करत नाही. पण ठीक आहे मी माफ करून देतो म्हणून मला कळतं म्हणाले. काय विचार आहे तो काय करणार आहे. त्याला जसं जमतं तसं करतो. याला क्षमा म्हणतात. क्षमा, क्षमा रूपम तपस्विनाम. तेव्हा भक्ती श्रीगुरु व परमात्मा ज्ञानेश्वर महाराज फार सांगतात. काय मी ते ऋण वाचा ऋण म्हणले त्या सद्गुरूंच्या पाया पडून सोडवून घेतलं बाबा. परमेश्वराच्या पाया पडूनही ते सोडवलं नसतं. परमेश्वराला म्हणाला होता, "बाबा तू तिकडे जा." हे असं नाही, याच्यातून सुटका नाही होणार. त्यांच्या पाया पडून मी सोडवून घेतो. अशी युक्ती सांगितली. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भक्ती म्हणजे काय म्हणाले? तुम्ही म्हणाल, की आम्ही सद्गुरूंची कशाला पाहिजे? परमात्म्याची भक्ती करतो. त्यांनी काय सांगितलं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भक्ती श्री गुरु आणि परमात्मा या दोघांची आवश्यक आहे. दोघांपैकी एकही तुम्ही सोडू शकत नाही म्हणतात. भक्ती ही श्री गुरूंची आणि परमात्मा या दोघांची आवश्यक आहे. काय?
यस्य यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा तथा गुरु. जशी ईश्वराची तशीच गुरुची करा. नाही, गुरुजी कशी केली तर चालते. हा, भक्ताची परमेश्वराची मात्र केलं पाहिजे. काय, परमेश्वराची भक्ती मात्र केली जाते. परमेश्वराला बरोबर हार वगैरे हे ते सगळं काय सद्गुरूने हाल घाल. त्याची षोडशोपचारे पूजा, त्याच्यात काही कमी नाही राहायला पाहिजे. आणि तिथे तिथे मस्तक ठेवून आणि हे करू आणि देवाला सगळं चांगलं चांगलं सगळं केलं पाहिजे. काय आणि सद्गुरूंचं चालतंय. सद्गुरू सांगतात, सद्गुरू मी असं करतो, तुम्ही तसं करा, हे असं करा, ते तसं करा. सद्गुरूंना काही मिळालं नाही मिळालं तरी चालतं. सद्गुरूंचं काय मान अपमान नाही झाला झाला तरी चालतो. काय सद्गुरू ते आपलेच आहेत ना. पण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, भक्ती सद्गुरू आणि परमात्मा या दोघांची एकाच प्रकारे झाली पाहिजे. आवश्यक आहे आणि एकाच प्रकारे झाली पाहिजे. काय? नाहीतर तुम्हाला ते अवस्था प्राप्त होणार नाही. नाहीतर परमेश्वराची तुम्ही एकरूप नाही होणार. पण इथे चालतं म्हणले, सद्गुरू आहे. आपल्यासारखेच आहे आणि सद्गुरू चालवून घेतात. ठीक आहे. काय? पण सद्गुरू सांगतात काय आहे, सत्य काय आहे? बाबा तुला शेवटी काय तुला तर संसारातलं सगळं मिळेल म्हणजे काही प्रश्न नाही. ते तर तुला मिळालंच आहे. रिवॉर्ड रिवॉर्ड देऊन टाकला आम्ही तुला. मुक्ती सुद्धा देऊन टाकली. आणि संसारातली सगळी सुख तुला मिळेल. पण जर तू इथे काही गडबड केली, सद्गुरूंच्या भक्तीत, सद्गुरू आणि परमात्मा यांच्या भक्तीत काही गडबड केलीस, तर परमात्म्याशी एकरूपता नाही मिळणार तुला. पुन्हा पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज मूढमती. त्याला मूर्ख म्हटलं. अरे मूढमती. तेव्हा सांगितलं श्री गुरु आणि परमात्मा. भज गोविंदम मूढमते. गोविंदम त्यांच्या शंकराचार्यांच्या गुरूंचं नाव होतं भज गोविंदम, म्हणून त्यांनी गोविंद म्हटलं. आणि गोविंद हे परमात्म्याचंही नाव आहे. भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे भक्ती श्रीगुरु आणि परमात्मा दोघांची आवश्यकता आहे, आवश्यक आहे. आणि गुरु आणि परमात्मा, गुरु काही कमी आहे आणि परमात्मा काही जास्त आहे, असं कमी जास्त नाही करायचं. लक्षात ठेव. गुरु भक्तीशिवाय प्राप्ती होत नाही, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आम्ही नाही. आम्ही कशाला कोणाला सांगू? ते म्हणतील तुम्ही कशावरून, त्याला श्रद्धा नसेल तर तो म्हणेल कशाला कशावरून तुम्ही सांगता बरोबर. आणि असे लोक असतात. श्रद्धा ठेवत नाही, मग त्यांना ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, की सद्गुरू आणि परमात्मा या दोघांचीही भक्ती आवश्यक आहे. गुरु भक्तीशिवाय परमात्मा प्राप्ती होत नाही, असं ते सांगतात. आणि परमात्मा प्राप्तीशिवाय सद्गुरूही भेटत नाही. परमात्मा आधी परमात्म्याला तुम्ही आळवलं, गौरी भक्ती केली परमात्म्याची, म्हणून तुम्हाला सद्गुरू प्राप्ती झाली. आता सद्गुरू प्राप्ती, पण परमात्मा प्राप्ती नाही झाली. सद्गुरू प्राप्ती झाली आणि सद्गुरू प्राप्ती झाल्यानंतर तुम्ही सद्गुरूची भक्ती केली, तरच तुम्हाला परमात्मा प्राप्ती होतील, नाही तर नाही होणार. कारण सांगतात, कारण काय, की सद्गुरू आणि परमात्मा हे दोन एकाच चैतन्याची दोन रूप आहेत. एकाच परम चैतन्याने परमात्म्याने ही दोन रूप घेतली आहे. चैतन्य दोन रूप घेतलेली आहे. परमात्मा आणि सद्गुरू ही दोन रूप आहे. पण ते चैतन्य एकच आहे. आणि म्हणून ज्ञान झाल्यानंतरही, ज्ञानाच्या आधीच भक्ती करावीच लागते. पण ज्ञान झाल्यानंतरही दोघांचीही भक्ती करावी लागते, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ज्ञान झाल्यानंतरही तो योगी झाला, आणखी काही परमयोगी झाला, तरी दोघांचीही म्हणजे सद्गुरूंची आणि परमात्म्याची भक्ती करावी लागते, सगुण परमात्म्याची. दोघांचीही भक्ती करावी लागते सारखीच. नाही तर तू म्हणशील झालं आता सद्गुरूंचं काम. काय? आता कशाला जायचं सद्गुरूंच्याकडे? आता आपल्याला कळलं सगळं. झालं. आता सद्गुरूंची भक्ती कशाला करायची? तर म्हणले नाही. असं म्हणशील तर परमात्म्याची एकरूपता नाही होणार तुझी.
कारण ही एका चैतन्याची 2 रूप आहे. या चैतन्याशी तुला एक रूप व्हायचं. म्हणून ज्ञानानंतर देखील दोघांची भक्ती कृतज्ञतेचं स्मरण म्हणून कायम राहते. ती कृतज्ञता कायम राहते. आणि या भक्तीने सुखच सुख प्राप्त. मग काय होतं? हे कृतज्ञता जी राहते आणि सद्गुरूंची भक्ती ज्ञानानंतरही राहते, कृतज्ञतेने करतो, कृतज्ञतेच्या स्मरणाने. मग काय मिळतं याने? त्या भक्तीने मनुष्याला सुखच सुख प्राप्त होतं. आनंदच आनंद प्राप्त होतो. कधी न संपणारा आनंद प्राप्त. सद्गुरूंच्या भजनाने रंगती सर्व ही वृत्ती श्री सद्गुरूच्या भजनात भजनात. तेव्हा भक्ती आणि कृतज्ञतेचं स्मरण म्हणून कायम राहते भक्ती. भक्ती संपत नाही म्हणजे. त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. आणि या भक्तीने काय प्राप्त होतं? ज्ञानोत्तर सुखच सुख, परमसुख, आनंदच आनंद आणि समाधी कायमची समाधी लागते. मग ती ती समाधी काही उतरत नाही म्हणा. मग तो आनंद रस हा प्याला, भवताप शांती. अरे भवताप तर गेलाच म्हणा. सुखच सुख प्राप्त होतं, आनंदच आनंद प्राप्त होतो. त्याच्यामुळे परमसुखात, त्या परमसुखात आणि तो सुखच सुख आणि आनंदाच आनंदात बुडून राहिल्यामुळे अहम ब्रह्मास्मी तर तो म्हणतो, परंतु त्या वृत्तीचा विसर पडतो. सवयीमुळे तो म्हणतो, पण मी आणि ब्रह्मा हे वेगळेपणा निघून जातो. कशामुळे? सुखच सुख. भक्तीमुळे सुखच सुख, आनंदच आनंद आणि त्या आनंदात तो बुडतो आणि म्हणून त्याला त्याचा विसर पडतो. तेव्हा ते ओवी सांगतात, आर्त अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी. हे भक्ताचे प्रकार आहे म्हणजे. आर्त अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी. मला पगार कधी वाढेल? मला मोठी एक जागा कधी मिळेल? हा अर्थार्थी. त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात. आर्त म्हणजे ज्याला खूप व्याधी झाल्या, जो म्हणतो मला सोडवा हो सद्गुरू. मला या व्याधीतून सोडवा. तो अर्थ झाला. ज्याला संसारामध्ये अर्थ पाहिजे, तो अर्थार्थी झाला. संपत्ती पाहिजे. जिज्ञासू ज्याला ज्ञान पाहिजे. आमचे घोरपडे म्हणतात, "सद्गुरू तुमचं ज्ञान एवढं आहे." सारखं ते ज्ञानाचं एवढं त्यांना पूर्ण त्याच्यामध्येच ते रंगलेले असतात. बस इतर काही नाही. पैसे-गिसे काही नाही. धन वगैरे काही नाही म्हणलं, ते मिळेल. 2 वेळेस तर खायला मिळतं ना बस झालं. पुष्कळ आहे म्हणलं. काय? तर अर्थाची जिज्ञासू आणि जिज्ञासूच्या नंतर तो ज्ञानी होतो. यात वरिष्ठ तो चतुर्थ स्थानी. चतुर्थ स्थानी जो असतो ज्ञानी, तो वरिष्ठ आहे भक्त. श्रीहरीची या भजनी आणि तो खरंच श्रीहरीच्या भजनामध्ये रंगलेला असतो. त्याला भजन असं म्हणतात. की बस तो ग्रंथ वाचतो, हे काढतो, ते काढतो. ते लिहितो, हे लिहितो. हे करतो, ते करतो. त्याला भजन असं म्हणतात. सद्गुरूंच्या कार्यात नेहमी तो हे राहतो. बस नेहमी रंगून राहतो आणि त्यातून तू बाहेर येतच नाही. त्याला तो वरिष्ठ चतुर्थ स्थानी हरीची या भजन त्याला भजनामध्ये असं म्हणतात. असं भजन करता करता तो चतुर्थ स्थानावर जातो. ज्ञानी भक्त होतो. भजन करता करता आणि भजन म्हणजे काय हो? सद्गुरूंनी जे सांगितलं ते करायचं, पटापट करायचं. याला भजन असं म्हणतात. सद्गुरू काय सद्गुरू सांगतात म्हणजे काय त्यांचं काम असतं असं नाही. ते स्वतःही करू शकतात. आपलं काम ते दुसऱ्याला देतात. "अरे भक्ता हे काम कर." म्हणजे तुला हे काम केल्यामुळे तू तुझं भजन घडेल. मी मी भजन करण्यासाठी हे काम करतो, कार्य करतो. माझ्या सद्गुरूंचं कार्य म्हणून मी त्यांचं भजन करण्याकरता करतो. माझा तूही घे थोडंसं काम. मग तुझंही भजन होईल. मग तूही निष्काम होशील. हरीच्या भजनात जाशील राहशील. चतुर्थ स्थानी जाशील, ज्ञानी होशील. निष्काम आणि नित्ययुक्त अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी यात वरिष्ठ तो चतुर्थ स्थानी. हे कळलं पाहिजे नाही तर सद्गुरू काम सांगतात असं होईल. मग सद्गुरू म्हणतात जाऊ दे याला तर कुठे काम सांगतात त्याला बिचारायला त्रास होतो. नाही याला जास्त त्रास देऊ नये. आम्हाला असं कधी-कधी वाटतं. अरे नको बाबा याला उगाच कशाला त्रास द्यायचा. त्रास नको, त्रास नाही द्यायचा.
त्याला त्रास होत असेल असं आम्हाला जाणवतं, अरे याला त्रास होत असेल. तेव्हा पण त्याच्यामध्ये केवढं गुह्य आहे. गुह्य काय आहे? सद्गुरूंना काय वाटतं, अरे याचं भजन घडलं पाहिजे. नाहीतर याचं भजन नाही घडणार. काय? अव्यावृत भजनात असं भक्तिसूत्रात सांगितलं. अव्यावृत भजनात त्याचं निरंतर भजन पाहिजे. पण निरंतर भजन करायचं त्याला निरंतर काहीतरी काम सद्गुरूंचं दिलं पाहिजे. म्हणून ते देतात. पण त्यानंतर असं वाटतं, अरे काय? याला हे तर होणार, त्यांचं अंतःकरण एवढं असतं. अरे याला त्रास तर नाही होणार, असं वाटतं. आणि म्हणून ते म्हणतात, "अरे नको. मग तुला नाही जमणार तर तसं सांग, स्पष्टपणे सांग. काही हरकत नाही. मला काही वाटणार नाही. मी करीन म्हणले किंवा दुसऱ्या कोणाला द्या, असं काही नाही." पण माझा मुख्य उद्देश काय आहे? वरिष्ठतो चतुर्थस्थानी श्रीहरीच्या भजनी, हे मला बघायचं. की तू श्रीहरीच्या भजनात लागला पाहिजे आणि वरिष्ठ झाला पाहिजे. निष्काम आणि नित्ययुक्त. निष्काम झाला पाहिजे. आणि निष्काम तोची आत्माराम. निष्काम तू झाला की तू आत्माराम होशील, हे मला माहिती आहे. म्हणजे परमात्म्याशी एकरूप होशील आणि नित्ययुक्त म्हणजे निरंतर भजनाला म्हणजे सर्वश्रेष्ठ योगी होशील. नित्ययुक्त म्हणजे सर्वश्रेष्ठ योगी होशील. तेव्हा ते सांगतात, की असा जो असतो संय संयम संयमेंद्र इंद्रिय ग्राम सर्वत्र समबुद्धयः संनियमेंद्रिय संनियमेंद्रिय म्हणजे इंद्रियावर नियम नियम ठेवणारा त्याला संयमेंद्रिय ग्रामम म्हणजे इंद्रियाचं जे गाव आहे त्याच्यावर तो नियम ठेवणारा, त्याला त्याला नियंत्रित करणारा संनियमेंद्रिय ग्राम सर्वत्रम समबुद्धया. तो आपल्या असा तो भजनात रंगल्यानंतर तो काय करतो? भगवान सांगतात, त्याची आपोआप त्याची जी इंद्रिय आहेत, इंद्रिय ग्राम ते इंद्रिय जास्ती गडबड करत नाही. त्याच्यावर त्याचं नियंत्रण आपोआप होतं. असं तो भजनात रंगला, की सर्व वृत्ती मनाच्या भजनात रंगल्या, की मग तो आपल्या इंद्रिय ग्रामाला, इंद्रियांना तो नियमित करतो. आपल्या वश करतो. आपल्या नियंत्रणात ठेवतो आणि त्याची सर्वत्र समबुद्धी होते. काय? हा हा वेगळा, तो वेगळा. नाही याच्याकडे मी जाणार नाही. त्याच्याशी बोलणार नाही. असं त्याच्या ठिकाणी नाही होत. तो समबुद्धी होतो. सर्वच्या ठिकाणी समबुद्धी तो बघतो. अयम निजः परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदारचरितानां तू वसुधैव कुटुंबकम. अयम निजा हा माझा आहे, हे माझं आहे, असं जो म्हणतो. मी आणि माझं. अयम निजा, अयम म्हणजे हे. अयम निजा हे माझं आहे. पराहा वा इति आणि हे जे आहे ते तुझं आहे. हे तुझं, हे माझं. हा मी, तो तू, तू आणि मी. असं जो अयम निजा परो पराहा वा इति गणना लघुचेतसाम. त्याची गणना कुठे होते? लघुचेतसाम. म्हणजे लघु म्हणजे एकदम शिकुडा मन छोटा वया असं हिंदीत आम्ही सांगितलं, की त्याचं संकुचित त्याचं मन बुद्धी असं संकुचित होतं. हृदय संकुचित, व्यापक नाही होत. मग व्यापक परमेश्वराला तो कसं जाणून घेणार? गणना लघुचेतसाम. परंतु याच्या विरुद्ध उदार चरितानाम तू. जे उदार असतात म्हणजे त्यांचं हृदय उदार, विशाल असतं. वसुधैव कुटुंबकम. सर्व वसुधा म्हणजे पृथ्वी. पृथ्वीवर राहणारे सर्व लोक म्हणजे ते माझेच आहेत, असं त्याचं. ते माझ्या कुटुंबातलेच आहेत, असं वाटतं. तेव्हा तो असं इंद्रिय ग्राम संयमित करून समबुद्ध या सर्वत्र समबुद्धीने बघतो. ते मग त्याला काय प्राप्त होतं? ते प्राप्तवन्ति माम एव. तेच मला प्राप्त करून घेतात. त्यांनाच मी प्राप्त होतो. सर्वभूत हिते रतः. जे सर्वांचं कल्याण व्हावं याच्यासाठी कार्य करत असतात. सर्व भूतासाठी, सर्व लोकांसाठी आपलं जे आपण म्हणतो या कार्याचा विस्तार झाला. अरे घरोघरी गेलं पाहिजे. मग सर्व भक्त घरोघरी जाऊन त्याचं सगळ्यांना सांगतात, कार्य करतात.
सर्व भूत हिते रतः त्यालाच मी फक्त प्राप्तव्य आहे. मी प्राप्त होणार नाही. नाही तर म्हणले, मी प्राप्त होणार नाही कोणाला. सर्वांपासून मी दूर आहे म्हणाले. तेव्हा असं या श्लोकाचा अर्थ सांगतात. ये त्वक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम अचिंत्यम च कूटस्थम अचलम ध्रुवम सन्नियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. श्री गुरुदेव दत्त.